तर आज आपण बनवणार आहोत मँगो राईस खीर। चवीला देखील खूप मस्त लागते आणि बनवायला देखील खूप सोपी आहे। तर मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आपण रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर ही खीर आहे ती आपण कढईमध्ये करणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 चम्मच तूप घेतलेला आहे आणि तूप आहे ते मस्त आपण गरम करून घेऊयात आणि गॅस आहे ती आपण मीडियम फ्लेम वरती ठेवायची आहे। तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर तूप आहे ते आपलं हलकंसं गरम झालेलं आहे। त्यामध्ये इथे मी सुकामेवा घालून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। हा सुकामेवा आहे तो छान आपण तुपामध्ये मिक्स करून घेऊयात। तर आता इथे मी तांदूळ घेतलेले आहे 2 चम्मच, इथे मी तुकडा तांदूळ घेतलेला आहे। आता आपण 2 मिनिट परतून घेऊयात किंवा ह्या खिरीसाठी तुम्ही कणी देखील घेऊ शकता। आणि हा आपण फ्लेवर आहे तो खिरीचा मँगो फ्लेवर करणार आहोत। तुम्ही रोज फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर किंवा कॅरमेल फ्लेवर देखील करू शकता। खूप छान खीर होते। तुपामध्ये आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। तर 2 मिनिट आपलं छान असं परतून झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये दूध घालून घेणार आहोत आणि हा दूध आहे तो मी कच्चाच दूध घालून घेतलेला आहे, गरम करून घेतलेला नाही आहे दूध। तर आणि हा दूध आहे तो अर्धा लिटर मी घेतलेला आहे। एकदम परफेक्ट माप आहे ह्या खिरीचा। आता आपण झाकण न ठेवता खिरीला 20 मिनिटं शिजवून घेऊयात आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे। बघू शकता इथे खिरीला एक उकळ आलेली आहे। आता आपण यामध्ये केसर घालून घेऊयात। तर मी केसरचे 7 ते 8 स्ट्रिक घेतलेले आहेत आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। गरम दुधामध्येच केसर घातल्याने खूप छान कलर येतो खिरीला। तर इथे बघू शकता 20 मिनिटांनंतर तूप देखील छान असं वरती आलेलं आहे आणि कलर देखील मस्त आलेला आहे आणि खीर आपली थोडीशी घट्ट देखील झालेली आहे। आता आपण राईस शिजलेला आहे की नाही ते चेक करून घेऊयात। तर बघू शकता आपला राईस आहे तो मऊसूत झालेला आहे। तर तुम्ही बघितलाच असेल खूप कमी सामानामध्ये आपली ही खीर आहे ती तयार होते। आणि जर का तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील क्लिक करा। आता आपण वेलची पूड घालून घेऊयात। अगदी थोडीशी वेलची पूड घालून घेतलेली आहे मी। त्यानंतर इथे मी पाव कप साखर घेतलेली आहे। आता आपण खिरीला मिक्स करून घेऊयात। आता आपण गॅस आहे ती बंद करून घेऊयात आणि खीर आहे ती थंड करून घेऊयात। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर इथे बघू शकता खीर अगदी मस्त थोडीफार अशी जशी पाहिजे मला तशी घट्ट झालेली आहे। मी जास्त देखील घट्ट करणार नाही आहे कारण थोड्या टायमाने आपण ही खाणार आहोत, तर ऑलरेडी घट्ट होणार आहे खीर। तर इथे मी मँगो घेतलेला आहे, 1 मँगो घेतलेला आहे आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे। मँगो मध्ये मी साखर घातलेली नाही आहे कारण मँगो हा आहे तो गोड आहे, म्हणून मी साखर घातलेली नाही आहे। तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता चवीनुसार। आणि आता आपण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। थोडंसं मँगो आहे ते देखील आपण घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। इथे आपण ही गॅस आहे ती बंद करूनच आपण मिक्स करून घेत आहोत। तर बघू शकता कलर देखील खूप मस्त आलेला आहे आणि घट्ट देखील झालेली आहे खीर। अजून थोड्या टायमाने ही खीर आहे ती घट्ट होणार। तर आपली मँगो राईस खीर आहे ती तयार झालेली आहे। आता आपण सर्व करून घेऊयात। तर कशी वाटली ही माझी आजची मँगो राईस खीर? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग आणि प्लीज लाईक करा आणि शेअर करा।